तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख कामने माझे तू कामने माझे हेची सर्व सुख आईन श्रीमुख आवडी आईन श्रीमुख आवडी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण पातालो चली रूप पातालो चली हरि सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल तुहा माधव ओ माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर तुहा माधव हरि बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो
सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरि चालो जागरणा जिथे वैष्णवांचे भार जिथे वैष्णवांचे भार हरि चालो जागरणा हरि चालो जागरणा जिथे वैष्णवांचे भार जिथे वैष्णवांचे भार वैष्णवाचे वार वैष्णवाचे वार गेली झोप पळोनिया गेली झोप पळोनिया गेली झोप सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरी चालो
विठाला
हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजतसे पळून या गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजतसे करुणा करंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संगाते दुसरे चरण ज्यांच्या कृपा लाभे कधे सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संता शिरंजो चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो जे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांची वार करे 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 संतांची हो मस्तक पायावरी वार करी संतांची वार करी संतांची वारे तेरी संतांची मस्तक आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीर. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे प्रस्तुत प्रसंगी. भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, मा जगदंबा भवानी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सफलते करता, पारमार्थिक सिद्धी करता, परमार्थ पथाने प्रवास करीत असताना जी विशुद्धीकरण असलं पाहिजे, जी पवित्र पावन अवस्था असली पाहिजे, ती सावधानी विशुद्ध अवस्था दोन्ही बाजूची सावधानी घेऊन मी हरिजागरला करता आलो तुकोबाराय म्हणतो. हरिजागर कुठं करणार तर महाराज म्हणाले, बाबा या श्री क्षेत्र नायगावान या पवित्र भूमीमध्ये, पवित्र तपस्थलीवर गेल्या 7 वर्षापासून चालत असणारा हा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा जगदंबेच्या दरबारामध्ये हरीचे दास वैष्णव मंडळी तुझ्या नामाचा अहोरात्र जयघोष करतात. त्यांच्या संगतीमध्ये मी हरिजागरा करता आलो. महाराज त्यांच्या संगतीत साधना केल्याचा तुम्हाला काय लाभ झाला. महाराज म्हणले, माझं पाप गेलं, माझी झोप गेली, पाप झोप गेली आणि संत जीवन कसं आहे याचं पवित्र दर्शन माझे तुकोबाराय करून देतात. आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र नायगावान या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये गेल्या 7 वर्षापासून मा अंबिका माता नवरात्रोत्सव या निमित्ताने आणि मशाल ज्योत पद यात्रा या निमित्ताने हा श्री क्षेत्र नायगावांचा कुंभच भरला आहे बरं का दादा. कुंभच आहे, कुंभच. तुम्हाला असं वाटतं हे उज्जैनाचा, हरिद्वाराचा, नाशिकचा, प्रयागराजाची जी कुंभ होतात तेवढाच कुंभ आहे असं नाही. कुंभ का मतलब होता एकता. एकतेच्या निमित्ताने जे सज्जन मायबाप एकत्र येतात त्याला कुंभ म्हणायचं बरं का, कुंभ म्हणायचं. इथं एकतेचं प्रतीक आहे दादा. आज मी असं ऐकलं आल्या आल्या एकतेचं प्रतीक आहे. एकलव्य मंडळी आमचे युवा त्या सज्जनांनी इथं मोठा भरभरून सहयोग केला दादा. केलं पाहिजे दादा. हा एकतेचा प्रकार आहे, हे एकतेचं दर्शन आहे बरं का दादा. सर्व समाज ज्यावेळेला एकत्र येऊन ईश्वर साधना करतात ते एकतेचं प्रतीक आहे. बरं, ह्या आपल्या ह्या भक्ती अनुष्ठान सोहळ्याला राज आश्रयाची बी गरज आहे दादा. ही धर्म सोहळे, धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता हे सगळं सांभाळण्याकरता राज आश्रय बी पाहिजे बरं दादा. अस्तित्व प्रसन्न राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता, भजनानंदी राहण्याकरता राज आश्रयाची गरज आहे. तो राज आश्रय आपल्याला प्राप्त झालेला आहे. श्रद्धे वयोवृद्ध आमचे मारुतराव अण्णा पवार यांचा आशीर्वाद आहे. आणि दादा ह्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री भुजबळ साहेब त्यांचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर आमचे सोमेश्वरानंद यांचा आशीर्वाद आहे. आणि आज विद्यमान काळामध्ये दादा आमचे संभाजीराजे पवार, दिलीप अण्णा खैरे, संजूभाऊ बनकर, गोरख आबा पवार, माणिक भाऊ शिंदे, कुणाल भाऊ दराडे, सचिन भाऊ आहेर साहेब, अण्णा काळे, याड बापूसाहेब गायकवाड, कांतीलाल साळवे, सुनील पैठणकर, संभाजीराजे मित्रमंडळ, या सर्वांचा सहयोग आहे दादा. मी बोललो राज आश्रयाची गरज आहे. राज आश्रय आज नुसत्या धर्माच्या घोषणा देऊन आपल्याला जमायचं, आपल्याला राज आश्रयाची गरज आहे. तो राज आश्रय आपल्याला आहे. आणि त्याचबरोबर इथलं स्थानिक गावचे व्यवस्थापन करणारे आमचे कोणी असतील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, जी बॉडी असेल, आणि सर्वांचा सहयोग आहे. तेव्हा तेवढं चांगलं पाहायला मिळतं ना दादा. एवढ्या चांगल्याच्या पाठीमागं
म्हणून मी त्याला कुंभाची उपमा दिली. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आणि रोजचा भोजनाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम वाटून दिला आहे. आणि त्याचबरोबर सेवा करीत असताना सेवेचा कार्यक्रम वाटून दिला आहे. आजची सेवा ज्यांची आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर योगीराज जोरवर. आर्मी आहे प्रवीण योगीनाथ जोरवर हे आर्मी आहे. या दोघा बांधवांनी आज इथं कीर्तन सेवेचं दातृत्व आहे. आणि म्हणून या अतिशय उत्साही वातावरणामध्ये एकतेच्या माध्यमातून भरणारा कुंभ आणि त्या कुंभामध्ये मला या सेवेचं अवभाग्य प्राप्त करून देणारे आमचे राजू मामा गोराणे, कारण त्यांनी मला इथे येण्याचं अवभाग्य प्राप्त करून दिलं. मग त्यांचं नाव घेतलं. मी तर नगरसुल्लाच गाडी थांबवली. आम्ही भाऊ म्हणलं विचारून घे, आपण लई पाऊस चालू आहे, सेवा होती का नाही. पण राजू मामा या वजी या म्हणे, याच म्हणल्यामुळे येणं झालं. तरी आल्या आल्या माझ्या भक्तिमय मग केवढा उत्साह आहे दादा. एवढ्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. मी बार बार तुमच्या श्रद्धेला तुमच्या विश्वासाला बार बार वंदन करून आज माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल 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 विठ्ठल. या कुंभामध्ये मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. आजच्या उत्सवाचा आपला 6वा दिवस आहे. आणि या 6व्या दिवसात सेवा करत असताना भगवान तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सफलतेकरता दादा एक विशुद्ध अवस्थेची गरज आहे. पारमार्थिक सफलता पारमार्थिक सिद्धीपर्यंत जाण्याकरता परमार्थाचा शेवट त्याला मनाचा सहयोग मिळाला पाहिजे. आपले सर्वजण सज्जन मायबाप मनाने एकत्र आले तेव्हा इथं शरीराने एकत्र येता आलं बरं का दादा. नुसतं शरीराने एकत्र येऊन फायदा नाही बरं का दादा. शरीराने माणसं जरी एकत्र आले पण मनाने जर एकत्र आले नाही तर त्याचा फार लाभ होत नाही. माणसं शरीराने बी एकत्र आली पाहिजे आणि मनाने एकत्र, म्हणजे मनाचा सहयोग झाला पाहिजे. आपल्या सर्वांना मनाचा सहयोग झाला. माझे तुकोपर्यंत मला मनाची मदत मिळाली. आणि मनाच्या मदतीने भजन करणाऱ्या प्रत्येक सज्जनांनी मनाच्या मदतीने परमार्थ पथाने परमार्थ करत असताना जे प्रतिबंध आहे ते मनाच्या मदतीने दूर करायचे. काय प्रतिबंध आहे तुकोपर्यंतात माझ्यावर अगोदर मनाचे उपकार, मनाची कृपा झाली. मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. तुकोबरायतात माझ्या मनाची कृपा झाली, मनाची कृपा झाली. मन प्रत्यक्ष एवढ्या प्रतिकूलतेमध्ये तुम्ही आले ना दादा, मनाची मदत मिळाली सर्वांना दादा. कोणी कुठून दुरून दुरून आले आमची आबा ही मंडळी दुरून दुरून आली दादा. मनाचा सहयोग झाला आणि मनाची मदत. आणि परमार्थ करण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी, देवाला भोगण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छाती. बंधनात अडकवणार आहे मनच आहे. म्हणून तर माझे तुकोन केला पाहिजे विचार, मन मित्र दावेदार. माणसाचा मनच शत्रू आहे, मनच मित्र आहे. परमार्थ करण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे. मन प्रसन्न झालं तुकोबराय म्हणतात मनाचा सहयोग मिळाला. मनाच्या मदतीने परमार्थ क्षेत्रामध्ये भजन करण्याकरता जे प्रतिबंध आहेत आता, जे भजन करू देत नाही असे प्रतिबंध आहे, जे अडसर आहे ते अडसर तुकोबराय मनाच्या मदतीने दूर केली. काय अडसर आहे दादा भजन करण्याकरता? अंतरप्रतिबंध आहे, काही लौकिक प्रतिबंध आहे. अंतरप्रतिबंध कोणते आहे? माऊलीला विचारत आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. भजन मार्गातले मोठी वैरी कोणाचं काम क्रोध आहे. मग त्यांना काय केलं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. काम क्रोध केले गररीते, काम क्रोध केले गररीते, काम क्रोध केले गररीते. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घररीती. माझे शेणाबाबा म्हणतात घातले बाहेरी काम क्रोध वैरी,
बैसला अंतरी पांडुरंग. नरशिबाबाई म्हणतात मोहमाया व्यापी नाही जेने काम क्रोधनी माया रे राम नाम सुताली लागी सकल तीर्थ तेना तन मारे वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायो जाने रे. मनाचा सहयोग मिळाल्यामुळे ज्या ज्या सज्जनाला भजन करायचं दादा, देवा प्राप्तीचे उपाय करायचे, देव आपला करण्याकरता मन निर्मळ असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे सफलता प्राप्त होण्याकरता. कारण मन हे गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळते मानापमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तिची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. मनच बंधनकारक आहे. तुकोबारांनी मन मोकळं झालं, मनाच्या मदतीने आतले विकार बाहेर घातले. भजन करू देत नाही, काम क्रोध भजन नाही करू देत दादा. आणि मनाच्या मदतीने काम क्रोधाची हकालपट्टी भजन मार्ग मोकळा झाला. जसे नाथबाबाचा जोगवा पाहन दादा, आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा तोडी याला संग काम क्रोध हे झोडलेले मान केला मोकळा मार्ग सुरंगाईचा जोगवा मागे. मोकळा मार्ग झाला, विकारांची हक्कलपट्टी झाली, अंत प्रतिबंध दूर झाली, भजन मार्ग मोकळा झाला. केला मोकळा मार्ग सुरंग. मात्र लौकिक प्रतिबंध ते मनाच्याच मदतीने दूर करायचे. लौकिक प्रतिबंध काय दादा, मनाला चुकीची सवय लागू द्यायची नाही. मनाला काय एकदा चुकीची सवय लागली, जिथं गेलं तिथं सन्मानच झालं पाहिजे ना तब्येत बिघडून जाते. जिथं गेलं त्याला हारच घातला पाहिजे ना तब्येत बिघडून जाते. मनाला चुकीच्या सवय, कारण त्याचा स्वभाव काय, मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तिची करी. मनाला लौकिकामध्ये जाऊ द्यायचं नाही. लौकिकामध्ये गेलेलं ज्याला भजन करायचं ना, साधना करायची, उपासना देवप्राप्तीचे उपाय करायचे ना, त्याने लौकिकामध्ये मनाला जाऊ द्यायचं नाही. लौकिकामध्ये गेलेलं मन पुन्हा अंतर्मुख होऊन भजन करेल भरवसा नाही त्याच्यात, त्याला त्याची लौकिकाची रुची वाढून जाते. जिथे गेलं तर सन्मान झाला पाहिजे, नारळ श्रीफळ मिळाला पाहिजे, हार घातला पाहिजे, मान मान्यता दिली पाहिजे, आल्या आल्या आदर सन्मान केला पाहिजे, अशी मनाला चुकीची सवय लावली. तुकोबाराय तर मनाला बार बार फटकायचं पाहिजे. मना रिकामा राहू नको. मना दादा मानिल तो देईल काय, न मानिल तो नेईल काय. मानणारा तुला काय देत नाही, न मानणारा तुझं काय घेत नाही. आणि तुला सांगू आणखी, मान इच्छितो अपमान पावे अमंगळ सवय अभाग्याची. कार्य अभागी म्हणा, तुला कोणी सवय लावली चुकीची? तुला माहित नाही का मानाची इच्छा करण्याच्या पदरात अपमान पडतो. म्हणून लौकिकामध्ये मनाला जाऊ दिले नाही. मनाच्या मदतीने अंतप्रतिबंध दूर झाले, लौकिक प्रतिबंध दूर झाले आणि दोन्ही बाजूचं विशुद्धीकरण ही खरी सावधानी आहे. तुकोबारांतात मी हरी जागरा करता आलो, पण विशुद्धीकरणाद्वारा दोन्ही बाजूची सावधानी घेऊन आलो. म्हणून तुकोबाराय 2 वेळा सावधान शब्दाचा प्रयोग अभंगाचा प्रथम करू. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरि चालो जगर ओ हरि चालो जगर जते वैष्णव जते वैष्णव हरि चालो हरि चालो
2 वेळेला तुकोबरा सावध शब्दाचा प्रयोग का करतात? सावध झालो पूर्णतः विशुद्धीकरण. परमार्थाचा प्रवासी देवपातीचा उपाय करणारा कोणी सज्जन, कोणी सतपथगामी सज्जन तो इतका विशुद्ध असला पाहिजे. तसं भजन करणारा वाया गेला नाही, वाया जात नाही. नाम घेता वाया गेला. एका जणावरी अंग उभे करत त्यांचा गोंधळ वर्षातून 2 वेळा होतो. एक आषाढीचा गोंधळ पाठीमाग झाला आणि आता कार्तिकेला एक गोंधळ होत त्यांचा. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. ते गोंधळे करतात. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे हो, उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे, पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत असे हो. ते गोंधळ करतात. कोण आहे गोंधळ? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ते सोहमेळी, द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. हा ज्ञानोबा तुका संप्रदाय दादा अद्वैती संप्रदाय. इथं अद्वैती भक्तीची शिकवून दिली. द्वैतामध्ये भक्ती होत नाही दादा. म्हणून मी बार बार तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या श्रद्धेला विश्वासाला वंदन करतो. आपण अद्वैती भक्तीची शिकवण घेतली आणि त्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आणि बार बार माझ्या एकलव्य बांधवांनाही बार बार वंदन करतो. तुम्हा सज्जन ही एकतेचं प्रतीक आहे दादा. खूप मोठं दर्शन आहे दादा. खूप मोठा आदर्श आहे हा. या विश्वशांती करता विश्व कल्याणाकरता प्रत्येक सज्जनांनी काय जपलं पाहिजे याची पवित्र शिक्षा दीक्षा देण्याकरता उत्सव आहे दादा. उत्सव आहे. म्हणजे तुकोबराय म्हणतात ही गोंधळे करतात. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी अद्वैती संप्रदाय हा दादा. आता साजनी झाले मी निसंग आणि त्याच याच्यामध्ये हाती बोजाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारी द्वैत सारोनी माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, द्वैत सारोनी माळ मी घालीन. अद्वैती संप्रदाय झाला. अद्वैतामध्ये भक्ती केली जाते, द्वैतात भक्ती होत नाही. म्हणून ते सज्जन हरिचालो ते गोंधळे करतात आणि हरिजागर करतात. बघतात हरिजागर करतात. आजही तुम्ही मराठवाड्यात जर गेले ते जे मोठमोठे जे संस्थान आहे, आंबेजोगाई संस्थान, वांगी संस्थान, असे मोठमोठे मारुतीराव बाबांचे काही संस्थान आहे. त्या संस्थानावर आज एकादशीला उभ्याने जागर करतात. एकादशीला उभ्याने जागर करतात. आपले तर बसून नाही करीना, झोपल्या झोपल्या बी करीना. काय जागरच बंद झालं. करते का जागर? करते. हां करते करते. काही ठिकाणी आहे जागर चालू. जागर केला पाहिजे. माझ्या तुकोबराचं कावडी प्रकरण बघा दादा. फार गोड प्रकरण आहे तुकोबरा. तुकोबरा सगळंच वाङ्मय गोडच आहे दादा. पण कावडी प्रकरणामध्ये पहा. तुकोबरा म्हणतात व्रत करा एकादशी सोमवार, आणखी काय करा कथा कीर्तन हरी जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे आहारी भाई. तुकोबरांनी सांगितलं बाबा एकादशी व्रत करा. व्रत करा एकादशी सोमवार. मग सोमवार का बरं सांगितला? भगवान विष्णू आणि शंकराचं ऐक्य म्हणून एकादशी जोडून सोमवार. वैष्णव झाला ना, वारकरी झाला ना, मग त्यांनी एकादशी जोडून सोमवार का करायचा? हरिहराचं ऐक्य म्हणून करायचा. विठ्ठल काय झालं दादा? कथा कीर्तन थोडं लोकांनी टाइमपासचं साधन बनवल्यामुळे जरा वातावरणामध्ये थोडा व्यवस्थापन थोडं बिघाडा झाला. कथा कीर्तन लोकांनी टाइमपासचं साधन नाही दादा. टाइमपासचं साधन नाही. कसं जगायचं इथं कळतं, कसं मरायचं कीर्तनात कळतं बरं का दादा. घरी नाही. घरी तर रोज खोलात पाय जातो रे दादा. रोज खोलात पाय जातो. इथे येत जावं दादा. थोडं
कारण ही शिबिर बी आहे 10 दिवसाचं बरं का. बरे बाकीच्या ठिकाणी 7 दिवसाचं शिबिर असतं, इथं हे 10 दिवसाचं शिबिर आहे. हां, हे चिकित्सालय बी आहे बरं का दादा. इथं चिकित्सा बी केली जाते या शिबिरामध्ये. जसे आता हे शिबिर भरवतात ना, हे सर्जन मंडळी डॉक्टर शिबिर भरवतात. मग त्याच्यात कोणी डोळ्याचे सर्जन असतात, कोणी शुगर, कोणी हृदयाचे, कोणी अशी वेगवेगळे सर्जन असतात. कोणाचे ठोके कमी अधिक पडायला लागले का ते बी सर्जन इथे येतात बरं का दादा. ते सर्जन आपण सुद्धा ठोके कमी अधिक पडायला लागले का परत ताबडतोब कीर्तनात येऊन बसायचं, सत्संग करायचं बरं का. ठोके कमी अधिक पडायला लागून जातं माणसं, ठोके कमी अधिक पडल्यावर. आणि काहींना एका माणसात 2-2 दिसायला लागले का पटकन कीर्तनात तेव्हा बरं का दादा सत्संग करावं. एका माणसाचे 2-2 दिसायला लागले का समजायचं आपल्याला दृष्टीदोष झाला. मग त्यांनी काय करायचं, सत्संग करायचं. सत्संग अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक सज्जनने 15 मिनिट तरी रोज सत्संग करावा. त्याला सुखशांतीची अनुभूती करायची असेल, परिवार सुखाने राहा वाटता, आपल्या गावाची शांती व्हावी वाटते ना दादा, थोडा सत्संग करा रे दादा. काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्ती भाव धरा, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करण्या असेल गोड शेवट का. शेवट गोड व्हावं वाटतं ना. कथा कीर्तन सांगून नाही जाय, ऐकून बी जमायचं नाही. कथा सुनिये और कथा गुनिये, कथा ऐकत चला दादा, कथा जीवनामध्ये थोडी थोडी उतरवीत चला दादा. ते हरी जागरही करतात, आणखी काय करतात, गोंधळही करतात. हरीच्या आलो जागरण, हरी जागरा करता आलो. पण महाराज हरी जागराची तुमची साधनेची जागा ठरलेली असेल. माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा एकतेच्या माध्यमातून हा नायगावांचा जो भरलेला कुंभ आहे, गेल्या 7 वर्षापासून त्यांनी या उत्सवामध्ये हे धर्मानुष्ठान सोहळे राबवतात. त्या सज्जनाच्या संगतीमध्ये 6व्या दिवसाचे त्यांच्या संगतीत मी हरी जागरा करता आलो. अभंगाचं 2रं चरण आहे. जेते वैष्णवांचे भार, जेते वैष्णवांचे भार, जेते वैष्णवांचे भार, जे कार करत तसे, जे कार करत तसे, जेते वैष्णवांचे भार, भार, जेते वैष्णवांचे भार. वैष्णवांचे भार, भार, जेते वैष्णवांचे भार, जेते वैष्णवांचे भार, जेते कार करत तसे, जेते कार करत तसे, जेते कार करत तसे, जेते वैष्णवांचे भार, जेते कार अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपली साधनेची हरी जागराची तपस्थली सांगतात. कोणाच्या संगतीत करायचं, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. वैष्णव मंडळ जिथं तुझ्या नामाचा अहोरात्र जयघोष करतात. आता जिकडे तिकडे या नवरात्र उत्सवामध्ये कुठे देवी भागवत आहे, कुठं सत्संग आहे, कुठं हरी जागर आहे, कुठं रात्रंदिवस भजनाचा छंद आहे. अहोरात्र चालू आहे बरं का. मा जगदंबेची सेवा करीत असताना अनेक सज्जन, आता ही भारतभूमी आहे आणि म्हणूनच आज आपल्या सुरक्षाकरता वेगळं काय करू, हे भजनच एक साधन आहे. आपण सुरक्षित राहण्याकरता एवढाच एक उपाय आहे. सुरक्षेचा दुसरा उपाय नाही. आमच्या महापुरुषांनी हाच उपाय जपला म्हणून आपण सुरक्षित आहोत बरं का दादा. सुरक्षित राहण्याकरता एक नामस्मरण आहे आणि सज्जनाची संगती आहे. साधू समाजाचा सुरक्षा कवच आहे. सतत समाजाला सुरक्षित ठेवणे साधूचं काम आहे. त्यांची संगती करावं, त्यांच्या संगतीमध्ये छोट्या मोठ्या प्रकारची साधना करायची ना दादा, सज्जनाच्या संगतीत करावी. म्हणून तर माझे तुकोबाराय म्हणतात, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा. देवशे चित्ती त्याची घडावी संगती,
ऐशी आवडते मना देवा पुरवी वासना वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुकोबराय म्हणतात प्रभू मला चांगली संगती दे तैसे मज नको करू कमळापती देईबा संगती सज्जनाची तैसे मज नको करू कमळापती. तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न तेथे वाडेशीन सुखा पोटी तैसे मज नको करू कमळापती. सज्जनाच्या संगतीमध्ये भजन करायचं साधने करता संगती चांगली पाहिजे. तुकोबराय म्हणतात संगे वाडे शीन संगे घडे भजन त्रिविधय जन बहुदेवा. तुकोबराय म्हणतात काहीच्या संगतीमध्ये भजन करावं वाटतं संगे वाडे शीन काहीच्या संगतीमध्ये दुःख पदरात पडतं. आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत दादा. जात पात ह्या ज्या गोष्टी आहेत दादा या थोड्या विसरून पारमार्थ करायचं. फक्त जो भजनानंदी आहे ना त्याची संगती करा. जिथं तुम्हाला आईचं हृदय मिळेल ना दादा आईचं प्रेम मिळेल त्याच्याच संगतीत राहायचं. उतर सुरक्षित राहायचं असेल तर बरं का दादा. नाही तर बार बार पीडा सहन करून बार बार छळ सहन करून दादा सज्जनाच्या संगतीमध्ये भजन करावं. नाही तर तुकोबराय म्हणतात मला भीती वाटायला लागली भजन बंद पडायची वेळ आली माझी. तुकोबराय म्हणतात मजा संदेह झाला दोई सवा भजन करू देवा किंवा नको. तुकोबराय म्हणतात हे प्रभू मला भीती वाटायला लागली बाबा मजा संदेह झाला दोई सवा भजन करू देवा किंवा नको. भजन करू का सोडून देऊ अशी अवस्था. संगती चांगली पाहिजे संगती. मग तो कुठल्याही जातीचा असू द्या. मैरा जनक कोण कुळ त्याची महिमान त्याचे काय सांगू. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयता दोन्ही कुळी. या त्याचं पण फक्त एकच पवित्र संगतीमध्ये राहतात. तुमच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. कुठल्याही प्रसंगामध्ये संगती तारून नेणारी संगती पाहिजे. तुकोबराय त्यांच्या संगीता राहत जे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाती. भूक तहान चित्ती सदा देव आठविते. त्यांची संगती अखंड भजनामध्ये ज्यांचं जीवन आहे दादा अशा भजनाने सज्जनाच्या संगतीत राहावं. त्यांच्या संगतीमध्ये तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही. ही जायचं प्रॉपर्टी दादा आज आहे उद्या नाही. पण दादा जीवनामध्ये हा खरा पुरुषार्थ आहे का जेणेकरून पवित्र संगतीमध्ये जीवन घालवून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा कल्याण करू. कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. आता मागुता येईल फेरा येतो न घडे या नगरा मने तुकया बंधुभाव धरा ओळखी नाही तरी जाला गुरागा. पुन्हा मनुष्य जन्म मिळेलच बरवसा नाही दादा. मनुष्य जन्म मिळून भजनाची संधी येईल भजन करण्याचं अहोभाग्य प्राप्त होईल. म्हणून आजच वर्तमानाला जपा दादा. खूप चांगला योग आहे दादा. तुकोबराय म्हणतात जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजे तसे करीती घोष जय जयकार. करीती घोष जय जयकार. जय जयकार करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर
घोष जय जयकार जळते दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंगई हाती करते घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर वीर विठ्ठलाचे गाढे कळिकाळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. दादा आम्ही बार बार म्हणतो हा शूरवीरांचा पंथ आहे बरं का, कपटी कायरांचा पंथ नाही दादा. इथं शूर योद्धा रात्रंदिवस संघर्ष करणारा योद्धा पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये पूजापाठ नुसती पूजापाठ नाही, जमलं पाहिजे दादा. ते झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्याअंगी नातळे त्या कशा गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. अखंड भजन आणि एक दुसरी मजनाई आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. हे मी कशा करता सांगतो दादा. होतो जय जयकार गर्ज तशी अंबर मातले वैष्णव वीररे तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. पण कसं निर्मळ चित्ते झाली नवनीती पाशाना पाजर फुटती रे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारी करती घोष जय जयकार. तिथं भजन करा जिथे हरी वस्ती हरीचे दास पुण्य पिके पापानास. त्यांच्या संगतीमध्ये आलो हरीच्या आलो जागरणा. पण कुठं जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्ज तसे. आणि महाराज त्यांच्या संगतीत भजन केल्याचा तुम्हाला लाभ काय झाला अभंग तर दादा दुःख आलं तरी दुःख कायमचं राहत नाही, सुखही कायमचं राहत नाही. फक्त सहन करण्याची ताकद देवाकडे मागत जावी. कुठलाही प्रसंग आला जीवनामध्ये तर ती सहन करण्याची शक्ती ताकद देवाकडे मागावी. तुकोबा म्हणतात आम्ही ज्यांच्या संगतीमध्ये भजन केलं, कारण तसा भजन मार्ग असा मार्ग आहे रोज नवे नवे अनुभव येतात, रोज साक्षात्कार होतो, रोज आनंद मिळतो बरं का दादा. पण त्या संगतीमध्ये केलं पाहिजे. नाही तर कांच्या संगतीमध्ये असं भजनाचा कांच्या संगतीमध्ये भजन केलं का दादा नाही त्या चाली आठवल्या पाहिजे, त्याच्याजवळ थांबायचं. चाली आठवल्या पाहिजे,
नाही त्या चाली आठवल्या त्याच्या संगतीत भजन करावं, नाही त्या अभंग आठवले पाहिजे त्याच्या संगतीत भजन करावं, नाही तर आहे त्याचा मुर्दा होऊन गेला, आहे त्याचा विसर पडून जातो. काहींची संगतीच अशी आहे दादा, त्याला पाहिलं आहे त्याचा विसर पडून जातो. भजन मंडळामध्ये असे काही माणसं राहते कायम चेहरा नाराज राहत, कुठल्या जन्माचं टेन्शन घेऊन आला तो काही कळत नाही दादा. भजन मार्गाचा प्रवास इतका प्रसन्न असला पाहिजे, विशुद्ध असला पाहिजे, आनंदी राहिला पाहिजे. कारण सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डोलतसी. खरं परमार्थ असा आहे, अखंड प्रसन्न राहणं ही देवाचीच भक्ती आहे बरं का दादा. कायम प्रसन्न राहा, कायम आनंदी राहा, त्यांच्या संगतीत भजन करा. तुकोबराय म्हणतात, जिथे वैष्णवांचे भार, त्यांच्या संगतीमध्ये भजन केल्यामुळे माझं पाप गेलं. स्वरराव द्या, स्वरराव द्या. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल. पाऊस बी आपली कसवटी करून राहिला बरं का, कसवटी करून राहिला, कसवटी. अरे चांगली गोष्ट. जीवनामध्ये दुःख आलंच पाहिजे बरं का. दुःख आल्यामुळे अखंड देवाचा आश्रय राहतो बरं. कुंती माता दुःख का बरं मागायची, तिला माहिती एखादं दुःख आलं का देव येईल आणि आपलं दुःख घालवून पुन्हा आणखी द्वारकेला निघून जाईल. त्याच्यापेक्षा कायमचे दुःख असले का आपल्याजवळच कायम देव राहील. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कुंती मातेने दुःख मागलं, तिला काही हाऊस होती का दादा दुःख मागायची. एवढा वनवास, एवढं किती दुःख भोगलं कुंती मातेने, किती दुःख भोगलं दादा, किती दुःख भोगलं. अरे लाक्षागृहामध्ये आपले लेकरं जाळायचा प्रयत्न, वनवासात पाठवली. एकही दिवस असा सुखाचा नाही कुंती मातेचा. परी शेवटी देवाने विचारलं, फुवा तुला काही मागायचं. फुवाने एकच मागितलं, कायम दुःख दे बाबा, कायम दुःख दे. तिला माहीत होतं हा द्वारकेचा राजा, आपल्याला एखादं दुःख आलं का आपलं दुःख घालवून देईल, पुन्हा द्वारकेला निघून जाईल. त्याच्यापेक्षा कायम आपलं दुःख असलं का काय होईल, हा आपल्याजवळ कायम राहील. आपल्याजवळ देव सतत राहण्याकरता दुःख आले पाहिजे. म्हणून लई आईच्या नादाला लागायचं नाही बरं का झालं. आई जीवनातली काढून टाकायची. थोडं दुःख बी आलं पाहिजे, थोडं असं लई आनंद मिळतो दादा, थोडं दुःख भोगीत चला. तुकोबराय म्हणतात, या सज्जनाच्या संगतीमध्ये दुःखही जातं दादा, पापही जातं. आणि पाप गेल्यामुळे दादा माझी झोप गेली. तुकोबराय म्हणतात, मला हा अनुभव त्यांच्या संगतीमध्ये. कारण दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. पुण्याची प्राप्ती आणि पापाचा नाश सज्जनाच्या संगतीत भजन केल्यावर होतं बघा. तुकोबराय माझं पाप गेलं, पळून या गेली झोप. पण एक झोप आहे दादा, ती पाप कर्माची झोप आहे. ती फक्त कीर्तनातच येते बरं दादा, कीर्तनात येते. म्हणून आमच्या महापुरुषांनी हे नवीन काढलं ना. महापुरुषांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगत कल्याण असतं. 7 ते 9 सेवा याच्या सगळे श्रोतूवर्ग असा प्रसन्न असतो बरं का दादा. म्हणजे 7 ते 9 सेवा करावी आणि असा भंडारा प्रसाद द्यावा. 9च्या नंतर देव प्रसाद द्यावा बरं. ही वेळ फार चांगली, अगदी सगळा श्रोतूवर्ग अगदी प्रसन्न असतो बरं का दादा. आणि 9 ते 11 जेवण करून येतात बिचारे, थकलेले असतात, त्याच्यात जेवण केलेलं असतं. लई वेळ, लई खराब वेळ आहे ते. निमेषी झोपूनच जातात. काही चांगली वेळ नाही ती. म्हणून महापुरुषांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगत कल्याण असतं बरं का. 7 ते 9 अतिशय चांगली वेळ आहे. मी बार तुमच्या श्रद्धेला वंदन का करतो दादा. हे सगळं काही चांगलं पाहायला ज्यावेळेला मिळतं ना दादा, याचं कौतुक नाही करायचं तर मग करायचं काय दादा. करायचं चांगल्याला चांगलं म्हणायचं, कौतुक करायचं. माझं झोप गेली, ही झोपेची वेळ आहे, इथं झोप येत नाही. पण 9 ते 11 मध्ये कीर्तनात झोप जरी आली तरी माणसं कबूल करीत नाही रे. पण तुकोबराय म्हणतात माझी झोप गेली. झोप आली तरी कबूल करीत नाही, पण त्यांना मोठ्याचा दाखला द्यावा लागतो. नामदेवराय तुम्हाला माहीत आहे, देवाचा लाडला भक्त आहे नामदेवराय. नामदेवराय म्हणतात मला कीर्तनात झोप येते, तुम्ही नाही कबूल करायचं. आपण कबूल करा नका करू काही मतलब नाही का. पण नामदेवराय म्हणतात सांग पंढरीराया काय करू याशी, का रूप ध्यानाशी नाही तुझे,
काय झालं नामदेव? अमृताहून गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे, सांग पंढरी राया काय करूयाशी, का रूप ध्यानाशी नये तुझे. काय झालं नामदेवराय? काय समस्या आली? कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुका. नामदेवराय म्हणतात मला कीर्तनात झोप येते. आपण कबूल करणार न करण्याला काय किंमत आहे दादा? कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुका. सांग कीर्तनात झोप येते, ती पाप कर्माची झोप आहे. आणि एक झोप आहे ऐका रे दादा, ऐका रे, एक झोप आहे ती पुण्यकर्माची झोप आहे. ती म्हणाल झोपेला पुण्य करावं लागतात ना, मग गोळ्या खाव्या लागतात ना. पुण्य करून झोपा. तुम्हाला माहित आहे दादा, 2 मिनिटात जो माणूस झोपला का दादा, त्याला आमचे महापुरुष गांधी झोप म्हणतात. बरं का, गांधी बाबाबद्दल लोकांचं काय म्हणणं असेल मला काय मतलब नाही त्याच्याशी, पण गांधी बाबा आजान बाहू जीवन, सतत मेहनत, सतत मेहनत, आणि त्याच्यामुळे व्हायचं काय जाता 2च मिनिटात गांधी बाबा झोपून जाय. 2च मिनिटामध्ये 2च मिनिटात त्याला गांधी झोप म्हणायची. आणि गांधी झोप जर तुम्हालाही पाहिजे असेल, गोळ्या खाऊन झोपण्यामध्ये डर आहे बरं का दादा. माझ्यासारखं बावळट असले कालची बी गोळी घेतली, आजची बी घेतली, नाही जाणार तर आलं त्याच्यावाल्या लवकर. कालची बी घेतली, आजची बी घेतली, तर काय आमचं झोपून राहावं लागलं. डर आहे. गोळ्या खाऊन झोपू नये, भजन करून झोपावं. चांगलं कर्म, परोपकार, दान पुण्य, सदाचरण, मेहनत करीत राहा. मेहनत नाही बंद पडू द्यायची, पण मेहनत पवित्र मेहनत करा दादा, का ज्या मेहनतीचा लाभ पडल्या पडल्या झोप लागली. पवित्र मेहनतच तुमची झोप तुम्हाला पडल्या पडल्या झोप लागली. बरं बाकी तुम्ही जर म्हणाल याला असं केलं, त्याला लगेच असं केलं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडवलं नाही तर झोप लागल, नाही तर रडवणाऱ्याला झोप नाही मिळत. तुमच्या पाया पडून सांगतो दादा, पडल्या पडल्या झोपायचं असेल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या जिभेने कोणाला जखम करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणाला रडवू नका दादा. अनेक माणसं रडवतात, मग झोप जाते. मग खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, बरोबर, ही कानी ती कानी झोपच येत नाही. आणि एक निद्रानाशक एक आजार आहे बरं का दादा, निद्रानाश. त्याला आजार, तो रोग आहे. निद्रानाश वेगळा, आणि अनेकांची झोप जाते. ती मेहनत, कोणाला रडवायचं ना, प्रसन्न राहा, आनंदी राहा. माझ्या प्रभूने ज्या परिस्थितीत ठेवलं त्या परिस्थितीने आनंदाने जीवन जगायचं. आणि पडल्या पडल्या झोपून जाईल माणूस. पडल्या पडल्या झोपलाच पाहिजे. त्याच्याकरता हेच करावं लागलं. उत्तम उपाय एवढंच आहे, प्रसन्न राहा, आनंदी राहा. आणि सबको गले से लगा दे चलो. तुमच्या जीवनात शत्रुत्व जोडू नका दादा. वादे रिपू भयम, तुमच्या पाया सोडून द्या. कुणी आपल्याला शत्रू समजाल त्याच्याशी आपल्याला काय मतलब आहे? आपल्या दृष्टीने कोणी मजा नाही, कोणी उरला दुर्जन. माय बापा विन ब्रह्मांडात पदोपदी छळ करणारे संगती टाकून द्यायची, मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही. ज्या वेळेला त्याचा आठव होईल त्यावेळेला प्रभू चिंतन करायचं. प्रभू देवा संगती सज्जनाची, नाही त्या गोष्टी करायला प्रारब्ध दोष दिवस नका द्या. संगती करा. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या आदमा संगती. माणसाचं कल्याण हे संगतीनेच होतं, पतन अधोगती संगतीनेच होती. म्हणून जतन करा, जतन करा. धावते सायरा ओढाळते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्यांच्या संगतीमध्ये माझं पाप गेलं, पण पाप गेल्यामुळे माझी झोप गेली दादा, झोप गेली, झोप गेली. आणि झोप जाण्याकरता काय करायला लागतं? भजन मार्गाचा प्रवासी विशुद्ध झाला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? त्यांनी काही पथ्य पाळलं पाहिजे. काय पथ्य? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, इंद्रियाचे सार, नसावासर निद्रा बहुवासन, नसावी वासर निद्रा बहुवासन, नसावी वासर निद्रा बहुवासर. युक्त आहार, युक्त विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर, बहु निद्रा नसावी, बहु खाणं नसावं,
बहु झोप नसावी. ज्याला सुरक्षित राहायचं असेल, भजन मार्गाचा प्रवास एवढा विशुद्ध असला पाहिजे. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. पळून या गेली झोप. त्यांच्या संगतीमध्ये हा लाभ होतो दादा. तसं वैष्णवाच्या संगतीमध्ये लाभच लाभ आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये काय लाभ? अवघे होती लाभ एकाया चिंतने. त्यांच्या संगतीत भजन केलं काय होणार नाही दादा? काही सर्व लाभ नाही. ते लाभ तुमच्या पाठीमागे येतात. तिथं अरे सत्वगुणाची निर्मिती होती. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म ही सगळी दैवी गुणाची लाईनच लागून जाते. पवित्र होतो तो पुण्यात. आणखी सांगू दादा, त्यांच्या संगतीमध्ये हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक जातात. नाही तर काही ठिकाणी दादा हाडाचे गेले तर रक्ताचे शिल्लक राहतील, रक्ताचे हाडाचे गेले तर अनुवंशिक शिल्लक राहतील, काहीतरी राहीलच मागं शिल्लक. पण त्यांच्या संगती हाडाचे, रक्ताचे, अनुवंशिक तिन्ही प्रकारचे दोष सुमुळासकट जातात. आणि दुसरी महत्व प्रत्येक पॉईंट त्याचा शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. भजन मार्गाचा प्रवास विशुद्ध बनतो. म्हणून तुका म्हणे त्या आणि कमी झोपावं, कमी खावं. आणि ज्याला भजन मार्गाचा प्रवासी काही काळ मौनामध्ये राहायला पाहिजे. मौन 24 घंट्यामध्ये 1-2 तास तरी मौन पाळायचं. 1-2 तास सत्संग करायचं, थोडा सत्संग करायचा, मौन पाळायचं. आणि कमी झोपायचं, कमी बोलायचं, कमी खायचं. तुम्ही म्हणाल आम्हाला सुद्धा म्हणतात बाबा 6 तास माणूस झोपलाच पाहिजे. अरे तू 10 तास झोपलं दादा, पण आम्हाला कुठं वेळ आहे दादा? आम्हाला नाही झोपता येत, नाही झोप. अनेक प्रकारच्या व्याधी, रात्रंदिवस संघर्ष करायचा, तुमच्या आशीर्वादाने जगायचं दादा. काही झोपायला येत तर मला सांगतो. आता ही प्रसन्न वेळ आहे म्हणून सांगतो दादा. भगवान महावीर, एका महावीराचं तुम्हाला दर्शन करून देतो दादा. भगवान महावीर 12 वर्ष तपश्चर्या काळामध्ये फक्त 18 घंटे झोपले. तुम्ही झोपले नाही म्हणून सांगितलं बरं का दादा. तपश्चर्या किती केली? 12 वर्ष. आणि झोपेचा कालावधी फक्त 18 तास. म्हणून महावीर, म्हणून महावीर. म्हणून पळून या गेली झोप, होते पापाडते. आणि संत जीवन कसं आहे पवित्र असं महाराज शेवटच्या तुका म्हणित या टाया, 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 तुका म्हणित या फूल छाया कृपेची, फूल छाया कृपेची, जेते वैष्णवांचे वार, जेते वैष्णवांचे वार. फूल छाया कृपेची, फूल छाया कृपेची, जेते वैष्णवांचे वार, जेते वैष्णवांचे वार. जे जयकार करत तसे, जे जयकार, जे जयकार, जे जयकार, जे जयकार, जे जयकार, जे जयकार करत तसे ना, जे जयकार गरजत से, जे जयकार गरजत से, जेते वैष्णवांचे वार, जेते वैष्णवांचे वार. कार कार गरजत से, जय जयकार गरजत से, जय 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 जयकार गरजत से, जय जयकार गरजत, जेते
वैष्णवाचे भार, देते वैष्णवाचे भार. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. तया ठाया मतलब त्यांच्या आश्रित, त्यांच्या जवळ. साधूची संगती दादा खूप लाभदायी आहे. सुखद संगती फक्त साधूची संगती. साधूचे संगती तरणो पाय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. तुकोबाराय म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये मला जो लाभ झाला, माझं तर पाप तर केलंच, अखंड भजनाचा छंदही लागला मला. नाहीतर अगोदर मला भजन आवडत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात बरं का दादा, तुकोबाराय म्हणतात, आरंभे कीर्तन करी एकादशी, नवती अभ्यासी मनाधी. माझं अगोदरकडे लक्ष, अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. आणि नंतर काय झालं, देहू गावामध्ये देवाचं मंदिर भंगलं होतं. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेस, त्याचा जीर्णोद्धार करावा वाटला. नंतर काय केलं, एकादशीला मी देहू गावामध्ये भजन करायला लागलो, आपलं कीर्तन करायला लागलो. आरंभे कीर्तन करी एकादशी, नवती अभ्यासी मनाधी. तुकोबाराय म्हणतात अभ्यासाकडे माझं अगोदर लक्ष नव्हतं. मग काय केलं, महाराज म्हणले, गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. पुढं घालण्याच्या पाठीमाग काही दिवस भजन केलं तुकोबाराम महाराज. दादा एकदम इथं यायचं नाही बरं का दादा, भजन करून करून इथं आला पाहिजे. भजनच केलं बऱ्याच दिवस भजन केलं. यूट्यूबवर एक दोन कीर्तन ऐकून इथं आला का मग फजिती होते दादा. भजन लई दिवस भजन करायचं, वर्षानुवर्ष भजन करा, मग माझ्या प्रभूची कृपा होईल, तुम्हाला सहज इथं येता येईल दादा. आणि इथं आल्यानंतरही आनंद मिळेल दादा. पण भजन करलं. आरंभे कीर्तन करी एकादशी, नवती अभ्यासी मनाधी, गाठी पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. आणखी काय केलं, काही पाठ केली संताची उत्तरे, विश्वास आदरे करून या. काही संत वचनाचा आधार घेतला, विश्वासाने त्यांच्या वचनावर विश्वास केला. आणि मग तुकोबाराय म्हणतात मला भजनामध्ये तेव्हा आनंद मिळतो. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिले वाणी, प्रीतही लाविले कीर्तने, तुका चरणी लोळतसे. संत कृपेमुळेच मी भजनाला लागलो, तुकाराम महाराज म्हणतात. संतांच्या कृपेशिवाय कीर्तन भजन करता येत नाही बरं का दादा. करता आलं तर फार झालं तर 10-5 गावं पाया पडतील, याच्यापेक्षा मजल नाही दादा. 10-5 गावं पाया पडणं म्हणजे परमार्थाची सिद्धी नाही, सफलता नाही दादा. सफलता ती आहे तुम्ही कुठेही बसले, कुठेही राहिले, तर तुम्हाला पालक कोणाला आनंद झाला पाहिजे. ही खरी भजनाची राहटी आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या वाणीला जी गोडवा आला, माझी अलंकारी लेवानी, माझं भजनाकडे जी रुची वाढली, प्रीतही लाविले कीर्तनी, तुका चरणी लोळत असे. पण संत कृपेमुळे, कृपा या केले संतजनी, माझे अलंकारिले वाणी, प्रीतही लाविले कीर्तनी, तुका चरणी. तुकाराम महाराजांनी काय काय केलं हे दिलं सोडून, आणि दुसरंच काहीतरी उपनीत राहतात माणसं. आमचे महाराज मंडळी, तुकाराम महाराज दरिद्री होते. अरे तुझं त्याच्यातून आढळलं काय तसं? ते तुकाराम महाराजाच्या पदरात विनाकारण दरिद्री घालून दिली. अरे ज्याच्या 8-9 पिढ्या व्यापाराचे त्याला दरिद्री म्हणताच कसं तुम्ही? 8-9 पिढ्या व्यापाराच्या आहे. 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून ज्यांचा व्यापार आहे त्याला दरिद्री म्हणता कसं दादा? बरं दुसरी गोष्ट, तुमच्या देखत वया बुडवल्या तरी आपल्याला लबाडपणा जात नाही. तुमच्या देखतात कोणाकडे काही घ्यायचं नाही म्हणून तर वया बुडवल्या तुमच्या देखता तरी तुम्ही त्यांना दरिद्रीच म्हणता. आणखी तुकोबारायचं प्रमाण आहे, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली. द्रव्य नेला मान म्हणजे द्रव्य होतं म्हणून तर गेलं ना दादा. यांना दरिद्री कशामुळे आली? दरिद्री येण्याचं कारण आहे या सगळ्यांनी लुटलं दादा. जीवनामध्ये लुटीत राहिले दादा, लुटीत राहिले. लुटल्याचा परिणाम दाने दैन्य भयम. दानाने दरिद्र येण्याची भीती असते बरं का. दाने दैन्य भयम, वादे रिपुभम. वादाचं पर्यावसन शत्रुत्वामध्ये होतं. वादे रिपुभयम, दाने दैन्य भयम. माझ्या तुकाराम महाराजांनी दानाच्या माध्यमातून लुटीत राहिले दादा, म्हणून थोडी दरिद्री आली असेल. याचा अर्थ महाराज दरिद्री नव्हते दादा, दरिद्री नव्हते. तुकाराम महाराज आपल्याला संत
दर्शनाची त्यांच्या संगतीची आली अनुभूती. तुका म्हणे तया ठाया संत जीवने अथांग समुद्रासारखं ज्याचं जीवन आहे. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. माझे तुकोवर आहे दयाळू अंतक साधूचं अंतकडी कोमल अंतकरण लोण्यासारखं मुलायम आणि साधूचं जीवन दर्शन दादा चारित्र्य धवल आणि कोमल अंतकरण साधूचं लक्षण आहे. अंतकरणाने ते कोमल असतात चारित्र्याने धवल असतात. आणि तुकोवर म्हणतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संगतीमध्ये माझ्या जीवनात आनंद मिळाला. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गर्जत असे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय एवढे हार हे माझ्या ज्ञानोबरा तुका सन्मान समजतो बरं का दादा. आम्ही भुरळून नाही जात भुरळून नाही तर भुरळलेली माणसं काय करतात. आज 4 हात मिळाले उद्या जर नाही एखादा हार मिळाला ना तर तब्येत बिघडून जाते. त्याच्यापेक्षा आम्ही खुशी बी मानते घातल्याचा आनंद नाही न घातल्याचं दुःख नाही. त्याच्यामुळं आम्ही कायम आनंदी राहतो बरं का दादा. मी कोणाला माझी तब्येत कशी आहे ते बी सांगित नाही चांगलीच म्हणतो. कोणी विचारलं आमच्या माता विचारतं कोणी विचारतं बाबा तब्येत चांगली 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 म्हणून अखंड प्रसन्न राहा दादा. मी बार बार माझ्या गुरुजनांना वंदन करतो. आणि आमचे श्रद्धे आवाज ही सगळी मंडळी ईश्वर भक्त कोणी कुठून आले असेल दादा सर्व ईश्वर भक्तांना बार बार वंदन. भक्तिमयी मातांना वंदन. ज्या सज्जनांनी आपल्या जीवनामध्ये या उत्सवात जी सेवा करण्याचा अहोभाग्य प्राप्त झाला असेल दादा ती सेवा भाग्याने प्राप्त झाली असं समजून त्या भाग्यवानाला मी वंदन करतो. आणि दादा त्याचबरोबर दादा आजचा युवा देशाचा कर्णधार आहे. आजचा युवा त्याच्या गावचा कर्णधार आहे देशाचा कर्णधार आहे. आणि त्याचबरोबर दादा त्याच्या परिवाराचा कर्णधार आहे. त्या कर्णधार जी सगळी सज्जन
सर्वांना बार बार भक्तिमय मातांना वंदन करतो. सिस्टीमवाले दादा सर्वांना बार बार वंदन. मृदंग आमचा दत्तू भाऊ त्याला राग येतो तेव्हा सर्वांना वंदन करतं. आणि दादा सेवा समर्पणाच्या माझं बोलणं थांबवतो म्हणतो आज जेवढं काही चांगलं पाहतो ही ज्ञानवराय तुकोबराचे उपकार आहे. त्यांचे उपकार फेडण्याकरता आपल्याकडे काही नाही. एक व्यवस्था तुकाराम महाराजांनी सांगितलं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काय बोलो पोपडे माय बाप तुम्हा पुढे सलगी लाडी कोडी मज क्षमा करावी. बोलताना सावधानीमधून माझं काही चुकलं असेल ऐक्यवृद्धांनी मला क्षमा. थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानवराचा संदेश निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला. मा जगदंबेची उपासना साधना करण्यात तुम्ही सर्व सज्जन मायबाप बार बार सर्वांच्या चरणी प्रणाम वंदन करतो. आणि तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. ही झालेली भोळी साळी सेवा भगवतचरणी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. आणि राम बोलिले करू वेणे वाकुडे क्षमा अपराध महाराज तुम्ही चितना. कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चालत आलेला अखंड हरिनाम सप्तेतील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण